नमस्कार मित्रांनो, मेमरी बाईट म्हणजे DH माइंड ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. आपण क्लाउड कम्प्युटिंगचे पार्ट्स पाहणार आहोत आता या भागात. आणि पहिला क्वेश्चन आहे आपला, कम्प्युटिंग म्हणजे क्लाउड कम्प्युटिंग काय आहे. क्लाउड कम्प्युटिंग हे काय आहे की ते डेटा स्टोअर करतं, मॅनेज करतं ऑन द इंटरनेट. म्हणजे तुम्ही डेटा, समजा तुम्ही डेटा तुम्हाला स्टोअर करायचा आहे ऑन द इंटरनेट आणि तो कुटुंब तुम्हाला ॲक्सेस करता येतो. तुम्हाला त्याच्यासाठी पैसे द्यावे लागतात आणि त्यालाच आपण क्लाउड असं म्हणतो. आणि ते कम्प्यूट करतं. कम्प्यूट म्हणजेच कॅल्क्युलेट करतं क्लाउड डेटाला इकडे तिकडे कुठं स्टोअर करायचं आहे, त्यालाच आपण क्लाउड कम्प्युटिंग असं म्हणायचं असतो. बघा, पे ॲज अ सर्व्हिस, तुम्हाला सर्व्हिससाठी पे करायला लागतं. ते व्हर्च्युअलायझेशन बेस्ड टेक्नॉलॉजी म्हणजे व्हर्च्युअलाइज करतं ते, जे की आपल्याला दिसत नाही पण ते वरती स्टोअर असतं. जसे की तुमचे गुगल फोटोज ते वरती क्लाउडला स्टोअर असतात. नंतर तुम्ही त्याला केव्हा पण ॲक्सेस करू शकतात. त्याच्यात तुम्ही टाईप्स पाहू शकतात. पब्लिक क्लाउड, पब्लिक म्हणजे तुम्ही पब्लिक क्लाउड म्हणजे तो सर्वांसाठी अवेलेबल असतो, सगळेजण त्याला ॲक्सेस करू शकतात. आणि तो ओपन, सगळ्यांसाठी ओपन असतो आणि लोकेशन इंडिपेंडेंट असतो तो, आणि स्केलेबल असतो, आणि फॉर जनरल पब्लिकसाठी तो अवेलेबल असतो. नंतर आपलं प्रायव्हेट क्लाउड म्हणजेच त्याला आपण इंटरनेट किंवा कॉर्पोरेट क्लाउड म्हणू शकतो, जो की स्पेशल ऑर्गनायझेशन आहे. समजा स्पेशल ऑर्गनायझेशन किंवा बिझनेस आहे आणि त्याला त्यांचा डेटा स्टोअर करायचा आहे, तर ते काय करतात, त्यांच्या प्रायव्हेट क्लाउड सर्व्हिसेस विकत घेत असतात. म्हणजे त्यांचा डेटा ते फक्त तिथं स्टोअर करू शकतात. त्या क्लाउडमध्ये त्यांचाच डेटा असेल, दुसऱ्या इतर कोणाचा डेटा असणार नाही. पण पब्लिक क्लाउडमध्ये काय असतं की सर्व युजर्सचा डेटा एकाच क्लाउडमध्ये स्टोअर केला जातो. नंतर असतं आपलं हायब्रिड क्लाउड म्हणजे या दोघींचं मिक्सचर असतं, जे की चांगलं स्केलेबल पण असतं आणि चांगलं म्हणजे त्याच्यात कॉस्ट पण आपली रिड्यूस होऊन जाते आणि सिक्युरिटी आपल्याला चांगली भेटून जाते, फ्लेक्झिबिलिटी आपल्याला चांगली भेटून जाते. नंतर आपलं कम्युनिटी क्लाउड काय असतं की समजा खूप साऱ्या कंपन्या आहेत आणि कंपन्या एकाच याची कंपनी आहे. समजा हेल्थ सेक्टर आहे, वेगळं हॉस्पिटल, हे वेगळं हॉस्पिटल आणि यांचं प्रायव्हेट क्लाउड एक करू शकत नाही. म्हणजे काय करतील, एक कम्युनिटी क्लाउड करतील, जेणेकरून सर्वजण एकाच सर्व्हरला, एकाच डेटाबेसला ते ॲक्सेस करू शकतात आणि त्यांचा डेटा ते तिथे स्टोअर करू शकतात. आणि त्याला मॅनेज केलं जातं बाय द ऑर्गनायझेशन्स. म्हणजे आणि ते ऑर्गनायझेशनसाठी चांगलं ठरत असतं आणि सिक्युरिटी पण चांगली प्रोव्हाइड करतं ते. आणि नंतर आपले मल्टी क्लाउड काय असतं की तुम्ही एकच जण किंवा एका ऑर्गनायझेशन आहे आणि ती वेगवेगळ्या क्लाउड करणं. समजा गुगलचं, ॲमेझॉनचं वेगवेगळे क्लाउड असतात, ते वेगवेगळे क्लाउड करणं, ते वेगवेगळी सर्व्हिसेस घेत असतात आणि ती सर्व्हिसेस त्यांना ती उपयुक्त ठरत असते. त्याला आपण मल्टी क्लाउड म्हणतो. की मल्टिपल क्लाउड करणं, मल्टिपल क्लाउड प्रोव्हायडर्स करणं, वेगवेगळी सर्व्हिसेस घेणं आणि ती आपल्या कामासाठी यूज करणं, त्याला आपण मल्टी क्लाउड म्हणतो. याच्यामुळे काय होतं की आपली वेंडर लॉकिंगची ती रिड्यूस होऊन जाते आणि आपल्याला फ्लेक्झिबिलिटी मिळते, चांगलं परफॉर्मन्स मिळत असतो आणि सिक्युरिटी पण चांगली आपल्याला ती प्रोव्हाइड करून देत असते. नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन आहे फीचर्स ऑफ क्लाउड. म्हणजेच क्लाउडचे काय फीचर्स आहेत, काय ते ग्लोबल स्केल आहे. म्हणजे त्याला आपण खूप मोठ्या प्रमाणात त्याला ॲक्सेस करू शकतो, IT रिसोर्सेस ॲक्सेस करू शकतो. नंतर ॲक्सेसिबिलिटी म्हणजेच आपण त्याला कुठं पण केव्हा पण ॲक्सेस करू शकतो आणि सोपं आहे ॲक्सेस करणं. नंतर आपलं प्रोडक्टिव्हिटी, जर डेटा सेंटर्स आपला डेटा स्टोअर करतो आहे आणि आपला टाईम त्याच्यामुळे, म्हणजे आपण काय करतो आहे की आपल्या स्वतःचा डेटा न हे करता, सर्व्हर न बनवता आपण दुसऱ्याच्या याच्यात रेंटिंगमध्ये स्टोअर करतो आहे, तर आपला तितकं टाईम वाचेल, तितकं मॅनेजमेंट वाचेल. आपलं डेटा बनवणं, डेटा सेंटर्स बनवणं, तर आपला टाईम वाचतो बुवा. आणि नंतर आपला परफॉर्मन्स त्याच्यामुळे चांगला होऊन जातो. जर आपलं टाईम वाचतं तर आपलं ऑटोमॅटिकली परफॉर्मन्स चांगला होऊन जाईल. आणि नंतर सिक्युरिटी चांगलं प्रोव्हाइड करत असतं. नंतर हे मल्टी शेअरिंग चांगलं प्रोव्हाइड करतं. नंतर आपलं सर्व पे म्हणजे आपण जशी पे करतो तसे ते आपल्याला सर्व्हिसेस देत असतं, तितक्या वर्षासाठी ते सर्व्हिसेस आपल्याला देत असतं. नंतर ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ क्लाउड कम्प्युटिंग. म्हणजे पहिला आहे आपला की बॅकअप अँड रिस्टोअर. म्हणजे हे काय करतं की ॲडव्हान्टेजेस काय त्याचं की आपला जो डेटा आहे तो ना बॅकअप करत असतो, सगळं बॅकअप करत असतो. म्हणजे काहीतरी रिस्क किंवा काहीतरी डेटा जो सर्व्हर आहे ते क्रॅश होऊन गेलं किंवा काही
हॅकिंग होऊन गेली म्हणजे रिस्क असतात तर ते काय करत असतं बॅकअप करत असतं आणि जे डेटाला काही झालं तर ते डेटा रिस्टोअर करून घेतं. नंतर एक्सलेंट ॲक्सेसिबिलिटी म्हणजे ते ॲक्सेस करता येतं कुठून पण, जसं आपण मागे बोललो. नंतर लो मेंटेनन्स कॉस्ट, याच्यात आपल्याला काय होतं की आपण जे आपला डेटा बनवला, डेटा सेंटर बनवलं, याच्यापेक्षा आपल्याला कमीच कॉस्ट लागते तिथं आणि आपला डेटा, आपला टाईम, आपलं मॅनेजमेंट कॉस्ट वाचत असतं. नंतर मोबिलिटी म्हणजेच आपण त्याला मोबाईल थ्रू, लॅपटॉप थ्रू, कोणत्या पण याच्यातून ते क्लाउड आपण यूज करू शकतो, ॲक्सेस करू शकतो, यूज करू शकतो आणि आपला तो टाईम पण वाचवतो बा. म्हणजे आपल्याला लॅपटॉपतूनच करायचं आहे असं नाही. नंतर आपला सर्व्हिसेस इन पेपर ॲप्स म्हणजे आपल्याला जशी सर्व्हिस दिली जशी त्यांनी सर्व्हिस दिली आपल्याला तसं आपण त्याला पैसे देऊ किंवा आपण जसे पैसे दिले तसे ते आपल्याला सर्व्हिसेस आपल्या देतील. नंतर आपलं ॲडव्हान्टेजेस काय की डिसॲडव्हान्टेजेस म्हणजेच ते इंटरनेट डिपेंडन्सी म्हणजे त्याला इंटरनेट लागतं, चांगलं इंटरनेट लागतं. जर लो राहिलं तर आपलं म्हणजे आपलं कनेक्शन लो होईल, नंतर आपला डेटा लवकर येणार नाही आणि आपल्याला तो त्रास होईल. नंतर सिक्युरिटी अँड प्रायव्हसी कन्सर्न्स म्हणजे सिक्युरिटी ह्याच्यामध्ये राहतेच, आपल्याला त्याच्यात सिक्युरिटी म्हणजे क्लाउडला त्याला सिक्युरिटी प्रोव्हाइड करावीच लागेल. 100% सिक्युअर कोणतंच वस्तू राहत नाही, म्हणून क्लाउड पण सिक्युअर नाही आहे. नंतर लिमिटेड कंट्रोल आपल्याच डेटावर आपल्याला लिमिटेड कंट्रोल मिळत असतो, कारण त्यांचं सर्व्हर आहे म्हणून आपल्याला त्याच्यावर आपल्याला कमी मिळत असतो. नंतर आपलं डाऊन टाईम रिस्क म्हणजे समजा एखादं सर्व्हर जर डाऊन झालं आणि दुसरं सर्व्हर मग तो डेटा दुसरा सर्व्हर म्हणजे आपण समजा ह्या सर्व्हरला जेव्हा आपण ॲक्सेस करतोय, जेव्हा या सर्व्हरला ॲक्सेस करतो आणि हे डाऊन होऊन गेलं म्हणजे बंद होऊन गेलं, 5 सेकंड किंवा 1 सेकंड मिली सेकंडसाठी ते बनवत असतं, पण त्याच सेकंदामध्ये आपण त्याला ॲक्सेस करू शकत नाहीत. नंतर हिडन अँड लॉंग टर्म कॉस्ट म्हणजे आपण जर सर्व्हिसेस घेतली एखादी आणि ज्या पण काही लहान सर्व्हिसेस आहेत ना आणि ज्या काही आपल्याला लागत नाही आणि आपण ते बिनकामाच्या घेऊन ठेवल्यात आणि जर आपण त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही तर हे लॉंग टर्ममध्ये आपल्यासाठी खूप जास्त हे पैसे होऊन जातात आणि आपल्याला ते समजत पण नाही. नंतर विंडो लॉकिंग हे खूप बेकार काम आहे. विंडो लॉकिंग म्हणजे जर आपण समजा एक क्लाउड, गुगलचं क्लाउड आहे आणि ॲमेझॉनचं क्लाउड आहे, तर आपण काय करू, याच्याकडनं आपण सर्व्हिसेस घेतले पण आता आपल्याला याचे सर्व्हिसेस आवडत नाही किंवा यांनी पैसे वाढवले किंवा काही अनदर रिझन असेल आणि आपल्याला याला स्विच करायचं आहे. आपला डेटा जो इथं आपण स्टोअर केला आहे, इथं आपण जो वापरत असतो तो आपल्याला आता इथं म्हणजे ट्रान्सफर करायचा आणि इथं आपल्याला यूज करायचं आहे आता पुढेपासून. तर मग याला आपण विंडो रिस्क म्हणतो. येथून स्विच करणं हे खूप कठीण काम असतं. याच्याच काहीतरी टर्म्स कंडिशन असतात की तुम्ही 1 वर्षानंतर 2 वर्षानंतर असं करू शकतात. नंतर डेटा ट्रान्सफर करायला खूप त्रास होतो, खूप पैसे लागतात, खूप कॉम्प्लेक्स काम आहे. हे असे त्याचे डिसॲडव्हान्टेजेस आहेत. नंतर आपला नेक्स्ट पॉईंट असणार आहे चॅलेंजेस अँड रिस्क ऑफ क्लाउड कम्प्युटिंग म्हणजे क्लाउड कम्प्युटिंगमध्ये रिस्क काय येतात आणि चॅलेंजेस काय येतात. पहिला आहे आपला सिक्युरिटी अँड प्रायव्हसी, जी आपण मागे बोललो की सिक्युरिटी अँड प्रायव्हसी खूप महत्त्वाची. सिक्युरिटी त्याला पाहिजे, प्रायव्हसी पाहिजे म्हणजे आपला डेटा कोणी पाहायला नको, आपल्याला त्याला ट्रस्ट करायला पाहिजे त्या क्लाउडवर की नाही हा बघ मी माझा डेटा तुला देतो आहे, माझे फोटोज, माझे प्रायव्हसी, माझे जे इम्पॉर्टंट प्रायव्हेट जे डेटा आहे तो मी तुला देतो आहे, तू कोणाला देऊ नको, आपल्याला त्याच्यावर ट्रस्ट पाहिजे. नंतर डाऊन टाईम हे एक रिस्क आहे म्हणजे चॅलेंज आहे जे क्लाउड प्रोव्हायडरसाठी की आपण डाऊन टाईम जेव्हा होतो तेव्हा आपण डेटा ॲक्सेस करू शकत नाही. म्हणून क्लाउड प्रोव्हायडरला काय करायला लागतं, जितका कमी डाऊन टाईम होईल तितकंच चांगलं. डाऊन टाईम हा खूप गरजेचा असतो, करावा लागत असतो, कारण सर्व्हर थोड्या मिनटासाठी आपल्याला त्याची मेंटेनन्स करावं लागते, त्यावर त्याची डाऊन टाईम होत असतो. नंतर आपला कॉस्ट मॅनेजमेंट हे रिस्क आहे. ह्याच्यामुळे काय होतं की म्हणजे चॅलेंज होते आपल्यासाठी की आपल्याला सेव्ह मनी जर करायचे आहेत, आपल्याला जर मनी सेव्ह करायचे आहेत, पैसे वाया जाऊ द्यायचे नाहीत, तर आपल्याला त्याच्यासाठी आपल्याला मनी ट्रॅकसाठी म्हणजे मनी कीप ट्रॅकिंगसाठी एक टूल्स असतात क्लाउड प्रोव्हायडर्स प्रोव्हाइड करत असतात ते, तर आपण ते लावून घ्यायचे जेणेकरून आपला जो मनी आहे, आपले जे पैसे आहेत ते ट्रॅक होत राहत असतील आणि आपण त्याच्यामुळे पैसे पण बघतो, पैसे किती जातात काय जातात. नंतर आपला डेटा ट्रान्सफर काय असतो की डेटा कसा ट्रान्सफर होईल आणि तो किती स्लो किती कॉस्टली होतो हे पण एक चॅलेंजेस आहे. नंतर कंपायलन्स म्हणजेच आपण वेगवेगळ्या जे कंट्री आहेत आणि कंट्रीमध्ये जो क्लाउड प्रोव्हायडर प्रोव्हाइड करतो आहे सर्व्हिसेस, तर वेगवेगळ्या कंट्रीचे वेगवेगळे रूल्स असतात, ते पण एक चॅलेंज आहे की त्या रूल्स आपण कसे हँडल करू शकतो. नंतर
आपल्यासाठी लिमिटेड कंट्रोल, आपल्याच डेटावर आपल्याला लिमिटेड कंट्रोल मिळत असतो. नंतर आहे परफॉर्मन्स म्हणजे ते म्हणजे फास्ट ते हाय तर ते फास्ट हाय पण म्हणजे लोकल मशीनपेक्षा. नंतर आपलं विंडो लॉकिंग काय की ते आपण बघितलंच की विंडो लॉकिंग स्विच करताना हे खूप डिफिकल्ट होऊन जातं आणि कॉम्प्लेक्स होऊन जातं. नंतर हे आपलं इंटरनेट डिपेंडन्सी, इंटरनेट त्याला लागत असतं, इंटरनेटशिवाय ते काम होणार नाही. नंतर रूट्स ऑफ क्लाउड कम्प्युटिंग म्हणजेच त्याचे रूट्स आहेत क्लाउड कम्प्युटिंगचे की त्याचे काही 4 रूट्स आहेत आपण बघू शकतो. रूट्स म्हणजे काय की क्लाउड कम्प्युटिंग ह्या 4 मेजर रूट्सवर आहे, 4 मेजर कंपोनेंट्सवर ते चांगलं उभं आहे. आणि 4 मेजर कंपोनेंट्स मेजर बेसिक कंपोनेंट्स आहेत ते जे की लागत असतात. नंतर बाकी जे काही असतील सर्व्हिसेस पण हे मेजर आहेत जे की लागत असतात. पहिला आपण बघू पहिला काय हार्डवेअर म्हणजे समजा तुम्हाला डेटा स्टोअर करायचा आहे क्लाउडला, तुम्हाला काय लागेल हार्डवेअर, एक मेमरी लागेल. हार्डवेअर आहे, आपण हेच हार्डवेअर खूप साऱ्या हार्डवेअर आपण एकत्रित कलेक्ट केले आणि त्याला आपण डेटा सेंटरमध्ये सर्व्हरमध्ये आपण कन्वर्ट केलं. म्हणजे काय सर्व्हर, हार्डवेअर म्हणजेच काय सर्व्हर. आता ह्या सर्व्हर हे सर्व्हर दुसऱ्या कंट्रीमध्ये, हे सर्व्हर दुसऱ्या कंट्रीमध्ये, हे सर्व्हर दुसऱ्या कंट्रीमध्ये, ठीक आहे. हे सर्व्हर आणि हे सर्व्हर ते हे सर्व्हर आपल्याला त्याला डेटा ट्रान्सफर करायचा आहे. असा इथून इथं जाईल, इथून इथं जाईल, कारण तुमचा डेटा फक्त इथंच नाही तो इथं पण आहे आणि तो शेअर होत राहतो एकमेकांना, त्याला मॅनेज केलं जातं. आणि तुमचा मोबाईल तुमचा लॅपटॉप असेल आणि तुम्हाला तुमचा डेटा ॲक्सेस करायचा आहे, तुम्ही इंटरनेट त्याला ॲक्सेस करणार आणि तो ॲक्सेस होऊन जाईल. तर काय लागेल, इंटरनेट लागेल. काय लागेल, इंटरनेट लागेल. म्हणजे इंटरनेट टेक्नॉलॉजी पण होऊन गेली, हार्डवेअर होऊन गेलं, इंटरनेट टेक्नॉलॉजी होऊन गेली. नंतर हे जे काय आपण म्हणतो रिसोर्सेस काय, डेटा काय इकडे तिकडे आपला डेटा जातो आहे, आपण त्याला कुठून ॲक्सेस करू शकतो. समजा हे आहे अमेरिकेमध्ये आणि आहे इंडियामध्ये. आपण अमेरिकेत गेलो तर आपल्याला जवळचे जे सर्व्हर आहे तिथून आपला डेटा मिळत असतो, कारण आपल्याला डेटा फास्ट मिळायला हवा म्हणून. आणि आपण इंडियामध्ये आलो लगेच इथून आपल्याला मिळेल म्हणून, आपण फास्ट डेटा आपल्याला मिळाला म्हणून, इथून दूर पडेल ना म्हणून, तर आपल्याला फास्ट डेटा मिळाला म्हणून काय होतं की इथून डेटा काय होत असतो, ट्रान्सफर होत असतो. याला आपण काय म्हणू, म्हणजे शेअरिंग इन्फॉर्मेशन म्हणून डिस्ट्रीब्युटेड शेअरिंग आपण म्हणू शकतो की डिस्ट्रीब्युटेड शेअरिंग होत असते. नंतर एवढं सगळं करायला आपल्याला काय करावं लागेल, मॅनेज करावं लागेल. सिस्टम बनवून गेली ना, सिस्टम काय करावं लागेल, मॅनेज करावं लागेल. म्हणून आपण म्हणू शकतो एक सिस्टम मॅनेजमेंट. म्हणजे हे 4 कंपोनेंट्स आपले झाले जे की क्लाउड कम्प्युटिंगसाठी आपल्याला लागत असतात. रूट्स आहेत ते इंटरनेट टेक्नॉलॉजी, डिस्ट्रीब्युटेड शेअरिंग, हार्डवेअर आणि सिस्टम मॅनेजमेंट. नंतर आपला नेक्स्ट क्वेश्चन जो की आपण पुढच्या भागात पाहू, ठीक आहे. तर आताच पाहून घेऊया याला पण. आपला जो पब्लिक आणि प्रायव्हेट खाऊ हा 6वा प्रश्न आहे. म्हणजे आपण मागे बघितला पब्लिक आणि प्रायव्हेट खाऊ कंपॅरिझन तुम्ही करू शकतात. आणि आपला 7वा प्रश्न आहे पास काय, प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस. प्लॅटफॉर्म ॲज अ सर्व्हिस काय, ती एक प्लॅटफॉर्म प्रोव्हाइड करतं जे की डेव्हलपर्स त्याला यूज करतात. कारण त्यांची जी कोडिंग आहे ते प्रोग्रामिंग आहे ते तिथं करू शकतात आणि त्यांचं जे ॲप्लिकेशन आहे किंवा वेबसाईट आहे ते तिथं बनवू शकतात, असं ते करत असतात. आणि त्याच्यासाठी तुम्ही काय प्रोव्हाइड करतात, प्लॅटफॉर्मची सर्व्हिस टूल्स प्रोव्हाइड करतं, तुमच्यासाठी रन टाईम एन्व्हायरमेंट प्रोव्हाइड करतं, जेणेकरून तुम्ही तिथं चांगले रिसोर्सेस आणि सर्व्हिसेस ते प्रोव्हाइड करत असतं. म्हणजे जसे की स्टोरेज, नेटवर्किंग, नंतर स्केलेबिलिटी ते की जे तुम्ही ऑटो स्केल करू शकता, जसं तुमचं डिमांड राहिली तसं, वर्कलोड राहिलं तसं. नंतर मॅनेज सर्व्हिसेस करू शकतात तुम्ही, नंतर इंटिग्रेशन करू शकतात, पेपर ॲज करू शकतात, कॉस्ट सेविंग आहे, मेंटेनन्स फ्री आहे, मेंटेनन्स ते त्यांच्याकडून करून देतात. नंतर फ्लेक्झिबल आहे, ते मल्टिपल लँग्वेज ते हे करत असतं. नंतर सिक्युरिटी ते प्रोव्हाइड करतं. आणि हे इथं आपण थांबू, इथं आपण आपले पार्ट्स एक पहिला पार्ट हा संपला आहे क्लाउड कम्प्युटिंगचा. पुढच्या भागात आपण दुसरा पार्ट पाहू आणि इथं आपण थांबू. धन्यवाद.